या समय आम्ही वाचूया. येशूचा जन्म. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर अगुस्ते ह्याची आज्ञा झाली. क्विरियन हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून यहुदयातील दाविदाच्या बेथलेम गावी गेला. सुप्रियांनो, आम्ही ख्रिसमसचा महिना साजरा करत आहोत आणि खूप आनंदाचा हा महिना आमच्या प्रत्येकासाठी आहे. हालेलुया. आहे की नाही? कारण आमच्यासाठी तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघितलं की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, लुक्याचा 2 अध्याय वचन 1 ते 4 मध्ये आम्ही बघितलं की त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर अगुस्ते याची आज्ञा झाली. किरिनिय हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून वर यहुद्यातील दाविदाच्या बेथलेम गावी गेला. सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासंदर्भात लिहिलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त प्राणो आम्ही बघतो की त्याचा जन्म जो आहे तो बेथलेमामध्ये झाला. हालेलुया. मरिया आणि योसेफ हे कुठे राहत होते अगोदर? नासरेतमध्ये. प्रभूचा अनुग्रह की प्राणो गेल्या दिवसामध्ये ज्या ठिकाणी मरियेला दर्शन झालं, ज्या ठिकाणी देवदूताने मरियेला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याचबरोबर जे योसेफाचं जे घर होतं त्या ठिकाणामध्ये प्राणो जाण्याचा अनुग्रह परमेश्वराने आम्हाला दिला. आणि ह्या दोन्ही गोष्टी आम्ही डोळ्याने बघितल्या प्राणो. ज्या ठिकाणी मरियेला दर्शन झालं त्या ठिकाणामध्ये पण आम्हाला घेऊन जाण्यात आलं. त्याचबरोबर ज्या ठिकाणी योसेफाचं जे सुतार काम जो करायचा, जे त्याचं दुकान होतं त्या ठिकाणामध्ये आम्हाला नेण्यात आलं. ज्या विहिरीवर प्रभू येशू ख्रिस्ताची आई मारिया आणि योसेफ पाणी प्यायचे त्या विहिरीला सुद्धा आम्हाला दाखवण्यात आलं. हालेलुया. हे प्रभूचा अनुग्रह की ह्या सगळ्या गोष्टी प्रभूने आम्हाला त्या डोळ्याने पाहण्यासाठी प्रभूने आम्हाला सहायता केली. सो आम्ही बघतो की प्राणो मरिया आणि योसेफ जे आहे ते अगोदर कुठे राहत होते? नासरेतमध्ये. बरोबर. कारण ज्या प्रकारे वचन आम्ही वाचतो वचन 4 मध्ये की योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातील असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून, म्हणजे अगोदर तो कुठे राहायचा? नासरेतमध्ये. कुठे राहायचा? जोरात सांगा, आणखी जोरात. ओके. सो नासरेत हे खूप सुंदर ठिकाण आहे आणि हे डोंगरावर वसलेलं आहे. नासरेतमध्ये आम्ही 2 दिवस होतो. त्या ठिकाणचं जेवण स्वीट पण खूप छान होतं आणि खूप चांगल्या त्या प्रकारे हॉटेल वगैरे होत्या तिथं. आणि त्या ठिकाणामध्ये प्राणो आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यात आले. बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणामध्ये घडल्या पण प्रत्येक गोष्ट दाखवण्यात आलेली नाही, परंतु जे मेन स्पॉट होते ते आम्हाला दाखवले. आणि प्राणो आम्ही बघतो की मरिया आणि योसेफ हे जे आहे प्राणो ते नासरेतमध्ये राहत होते. परंतु प्राणो आम्ही बघतो की नासरेतमध्ये राहत असतानाही प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आहे तो नासरेतमध्ये झाला का? नाही. कुठे झाला? बेथलेमामध्ये. सो आम्ही आज बघणार आहोत की प्राणो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठी जे ठिकाण निवडलं गेलं की ज्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म व्हावा ते होतं बेथलेम. कुठलं होतं? जोरात सांगा, आणखी जोरात. ओके. सो आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून यहुद्यातील दाविदाच्या बेथलेम गावी गेला. व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने नेले. तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंताने गुंडाळून गव्हाणीत ठेविले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. सो आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे प्राणो तो बेथलेममध्ये झाला. प्रभू येशू ख्रिस्ताने कुठे राहावं, त्याचा कुठे जन्म व्हावा, कुठल्या कुठल्या व्यक्ती त्याच्या संबंधित असं प्राणो हे सगळं अगोदरच पूर्वनियोजित होतं. हालेलुया. मरिया आणि योसेफ हे नासरेतमध्ये राहणारे होते. ते ह्या कारणामुळे त्यांना निवडलं गेलं की प्राणो प्रभू येशू ख्रिस्ताला नासुरी म्हटलं जावं. कारण मी बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे बालपण आहे ते नासरेतमध्ये गेलं. बरोबर? बरोबर का? ओके.
त्याचबरोबर प्रियानो, मरिया आणि योसेफाला देवाने निवडलं हा एक खूप मोठा विषय आहे की देवाने त्यांना का निवडलं, प्रभूने त्यांच्यामध्ये कुठल्या गोष्टी बघितल्या, आणि ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांचा जे प्रियानो वंश आहे तो वंश महत्त्वाचा होता. त्याचबरोबर प्रियानो, आम्ही बघतो की मरिया ही कुमारी होती, त्याचबरोबर योसेफ हा नीतिमान होता, दाविदाच्या घराण्यातला होता. ही सगळी कारणं होती की ज्यामुळं प्रियानो परमेश्वराने या मोठ्या कामासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठी योसेफाची आणि मरियाची निवड केली. हा भाग वेगळा आहे. परंतु प्रियानो, आज आम्ही हे बघणार आहोत की बेथलेमच का निवडलं, काय होतं बेथलेमामध्ये की ज्या कारणामुळं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठी नासरीत किंवा इतर कुठलाही प्रांत न निवडता बेथलेमच निवडलं गेलं. सो आम्ही बघतो की प्रियानो, बेथलेम या नावाचा अर्थ आहे भाकरीचं घर. हालेलुया. बेथलेम या नावाचा अर्थ काय आहे? जोरात सांगा, आणखी जोरात. सो आम्ही बघतो की प्रियानो, ह्या बेथलेम नावाचा अर्थ आहे भाकरीचं घर, आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतिकात्मक रूप म्हणून बघितलं जातं. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, योहानाचा 6वा अध्याय वचन 35, योहान 6:35. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. हालेलुया. सो हे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतिकात्मक आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताला दाखवणारं आहे. कारण ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की, कारण वचन 33 मध्ये आम्ही बघतो, 33 आणि 34 मध्ये की, कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय. म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभूजी ही भाकर आम्हाला नित्य द्या. येशूने त्यांना म्हटले, येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. हालेलुया. येशू कोण आहे? जीवनाची भाकर, जी आम्हाला आध्यात्मिक पोषण देते. जर विचार करा, आम्ही भाकर खाल्लीच नाही तर आम्ही जिवंत राहू का? राहू का? सो प्रभू येशू ख्रिस्त काय आहे? जीवनाची भाकर आहे, आणि त्या मला नित्य हवी आहे, कधी कधी नाही. आम्ही जेवण कधी कधी करतो का? कधी कधी भाकर खातो का? नाही. किती टाइम खातो? 3 टाइम. बरोबर. बरोबर, 3 टाइमच आपण खातो, आहे की नाही? स्वर्गातून उतरलेली भाकर कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून प्रियानो, या वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो जीवनाची भाकर आहे प्रियानो, आणि त्याला आम्ही रोज नित्य खाणं गरजेचं आहे, तर आम्ही आध्यात्मिकरित्या जिवंत राहू. असं होतं का एक आठवड्याला आम्ही जेवतो आणि नंतर मधात जेवतच नाही, दुसऱ्या आठवड्याला जेवतो? पण सहभागितेच्या बाबतीत मात्र असं होतं, है ना? ह्या संडेला आलं तर कदाचित 2-3 संडे येत नाही, नंतर केव्हा तरी येतो. बरोबर बरोबर का? प्राणो, ही भाकर जी आहे ही आध्यात्मिक भाकर आहे, जे मला रोज खायची आहे, की नाही? जर आम्हाला धष्टपुष्ट राहायचं असेल तर, ज्यांना प्राणो व्यवस्थित प्राणो अन्न पुरवलं जात नाही किंवा त्यांच्यामध्ये ज्या कमतरता असतात, डेफिशियन्सी असतात, त्यांना काय होतं? कुपोषण होतं, माल न्यूट्रिशन त्याला. बरोबर? आम्हाला कुपोषित व्हायचंय का? आम्हाला सुदृढ गुटगुटीत बालक व्हायचे. आणि ते कशाच्या द्वारे होऊ शकतो? भाकरीच्या द्वारे, आहे की नाही? कारण ते आम्हाला काय देतं? पोषण देते, आहे की नाही? नाही तर आम्हाला मग वेगळं डाएट द्यावं लागतो, है ना? गूळ, शेंगदाणे वगैरे हाय प्रोटीन डाएट द्याल. जर आम्ही प्राणो नित्य जर ही भाकर खाल्ली तर आम्ही कधीच आध्यात्मिकरित्या कुपोषित होणार नाही. आम्ही आध्यात्मिकरित्या सुदृढ बलवान अशा आम्ही होऊ. म्हणून प्राणो, ही जी भाकर आहे त्या मी नित्य खाणं गरजेचे आहे, आणि हे प्रभूचं प्रतिकात्मक रूप आहे. आणि म्हणून प्राणो, आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतः, प्रभू येशू ख्रिस्त स्वतःची जी ओळख आहे ती ह्या प्रकारे करून देतो की मीच जीवनाची भाकर आहे. आणि म्हणूनच प्राणो, आम्ही बघतो की ही जी जीवनाची भाकर आहे ती बेथलेमातून आली, कारण बेथलेम नावाचा अर्थ आहे भाकरीचे घर. हालेलुया.
हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ध्येयाशी संबंधित आहे, त्याच्या उद्देशाशी संबंधित आहे. कारण तो जगाचं पोषण करण्यासाठी प्राणो आम्ही बघतो की या जगामध्ये आला, आध्यात्मिक अन्न म्हणून त्या या जगामध्ये आला आणि त्याने आम्हाला काय केलेलं आहे, पोषण दिलेलं आहे, आत्मिक पोषण. हालेलुया. म्हणून आम्ही बघतो की बेथलेम या नावाचा अर्थ आहे भाकरीचे घर. सो हे प्रभू येशू ख्रिस्ताचं एक प्रतिकात्मक आहे, त्याचबरोबर हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ध्येयाशी संबंधित आहे. म्हणून आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे तो बेथलेममध्ये झाला. हालेलुया. प्राणो बेथलेम शहर खूप सुंदर आहे. हालेलुया. खूप छान ते शहर आहे. ज्या ज्या ठिकाणामध्ये आम्ही गेलो प्राणो अनेक गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या आणि ज्या ज्या ठिकाणामध्ये आम्ही जात होतो ते ठिकाणं प्राणो त्या ठिकाणात घडलेल्या त्या सगळ्या गोष्टी आम्हाला असं जाणवत होत्या, जिवंत होताना ते जाणवत होतं. हालेलुया. तिथल्या हॉटेल्स जेवण वगैरे पण खूप छान होतं. सो तुम्ही प्रार्थना करा की परमेश्वराने तुम्हाला देखील त्या बेथलेमामध्ये घेऊन जायला पाहिजे. हालेलुया. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही प्राणो तुमच्या डोळ्याने अनुभवाल त्यावेळेस तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येईल. जे वचन आहे ते पूर्णपणे तुम्हाला जिवंत झाल्यासारखं जाणवेल. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्राणो बेथलेमच का निवडलं याला आम्ही बघत आहोत. आणखीन प्राणो महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मसीहाबद्दलची जी भविष्यवाणी होती त्या भविष्यवाणीची पूर्तता होण्यासाठी आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं जन्मस्थान म्हणून बेथलेमाला निवडण्यात आलं. आणि प्राणो आम्ही बघतो मिखा याचा 5वा अध्याय वचन 2, मिखा 5:2. हे बेथलेहेम इफ्राथा, यहुदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उदय प्राचीन काळापासून अनधिक काळापासून आहे. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की जो मिखा संदेश आहे हा एक मायनर संदेश आहे आणि या ठिकाणामध्ये लिहिलेलं आहे की बेथलेम इथून उद्धारकर्त्याचे राज्य, म्हणजे बेथलेमाबद्दल आणि बेथलेमातून जो उद्धार करता येणार आहे त्याचं जे राज्य येणार आहे त्याबद्दल या संदर्भात लिहिलेलं आहे. आणि वचन आम्हाला सांगतं की हे बेथलेम एफ्राता, यहुदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, म्हणजे छोटी आहे. तुझी गणना जी आहे किंवा तुझी प्रतिष्ठा जी आहे ती कशी आहे, छोटीशी आहे. तरी तुझमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल किंवा मसीहाबद्दलच्या जे भविष्यवाणी मिखा संदेशाने केली होती प्राणो, त्या मिखा संदेशाच्या जी भविष्यवाणी आहे त्याची पूर्तता आम्हाला मत्तईच्या आणि लूकच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. म्हणून मत्तई आणि लूक हे दोन्हीही जे लेखक आहे ते या गोष्टीशी सहमत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे तो बेथलेमामध्ये झाला. सो ही भविष्यवाणीची पूर्तता होण्यासाठी प्राणो आम्ही बघतो की बेथलेमामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आणि बेथलेम ही यहुदी लोकांच्या दृष्टिकोनातून एक खूप महत्त्वपूर्ण शहर होते, कारण अनेक जुन्या करारातल्या घटना ज्या आहे त्या बेथलेमाशी संबंधित होत्या. हालेलुया. सांगा बरं मला एखादी गोष्ट, कुठली घटना, कुठली गोष्ट बेथलेमाशी संबंधित आहे जुन्या करारामध्ये? कोण? योसेफाची आई. नाव सांगा. राहेल. हालेलुया. बरोबर. आंटीसाठी जोरदार टाळ्या वाजवायचा. सो जुन्या कराराशी खूप मोठ्या गोष्टी प्राणो ज्या जुन्या करारातल्या आहे त्या बेथलेमाशी संबंधित आहे. योसेफ, राहेल. आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, उत्पत्ती याचा 35वा अध्याय वचन 19, उत्पत्ती 35:19. ह्याप्रमाणे राहेल मरण पावली आणि एफ्रात म्हणजे बेथलेम गावाच्या वाटेवर तिला पुरले. ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्राणो जे वचन आहे ते या प्रकारे की ह्याप्रमाणे राहेल मरण पावली आणि एफ्रात म्हणजे बेथलेहेम गावाच्या वाटेवर तिला पुरलं. सो वचन 16 पासून जर आम्ही वाचलं तर आणखी आम्हाला स्पष्ट होईल. मग त्यांनी बेथलेमाहून कूच केले आणि एफ्रात गाव अद्याप काहीसा दूर असता राहेल प्रसूत झाली व तिची प्रसूती कष्टाची होती. प्रसूती वेदना होत असता सूईन तिला म्हणाली, भिवू नको, कारण तुला हाही मुलगाच आहे. ती तर मरण पावली
तिचा प्राण जाता जाता तिने मुलाचे नाव बेन ओनी माझ्या दुःखाचा पुत्र ठेविले. तथापि त्याच्या बापाने त्याचे नाव बन्यामीन माझ्या उजव्या हाताचा पुत्र असे म्हटले. याप्रमाणे राहेल मरण पावली आणि एफ्रात म्हणजे बेथलेहेम गावाच्या वाटेवर तिला पुरले. मग याकोबाने तिच्या कबरेवर एक स्तंभ उभारिला. तो राहेलच्या कबरेवरचा स्तंभ आजवर कायम आहे. म्हणजे यहुदी लोकांसाठी प्राणो ही खूप महत्त्वपूर्ण ठिकाण होतं, कारण या ठिकाणामध्ये राहेल मरण पावली, याकोबाची पत्नी राहेल आणि लेया. हे खूप महत्त्वपूर्ण स्थान प्राणो यहुदी लोकांसाठी, इस्रायल लोकांसाठी होतं. आणि आम्ही बघतो की प्राणो याच ठिकाणामध्ये जो बन्यामीन आहे त्याला प्राणो मी बघतो की त्याचं नाव बदलून प्राणो याकोबाने त्याचं नाव माझ्या उजव्या हाताचा पुत्र असे ठेवले. सो आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वराच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. हालेलुया. ह्या गोष्टी प्राणो सर्व काही गोष्टी संबंधित होत्या आणि ही एक महत्त्वपूर्ण घटना प्राणो या ठिकाणामध्ये घडली होती. एफ्रात बेथलेम या ठिकाणामध्ये घडलं होते. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की ह्या स्थानाला यहुदी लोक अधिक महत्त्व द्यायचे. आणि आम्ही बघतो की प्राणो अनेक अशा काही घटना आहे की ज्या प्राणो नवीन कराराशी आणि बेथलेमाशी जुळतात. ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट होती की याच ठिकाणी याकोबाने बन्यामीनाला जे नाव दिलं ते म्हणजे माझ्या उजव्या हाताचा पुत्र. हालेलुया. आणखी प्राणो एक महत्त्वपूर्ण गोष्ट होती जी म्हणजे ज्या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की रूथ आणि नओमी. आम्ही रूथ आणि नओमी बद्दल बऱ्याच वेळेस वाचलेला आहे. वाचले की नाही? आम्ही वाचूया रूथ याचा पहिला अध्याय. एक आणि पुढे वाचा. त्याचा पहिला अध्याय 1 आणि 2. शास्त्राच्या आमदानीत देशात दुष्काळ पडला. त्या समयी बेथलेहेम यहुदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र घेऊन मोवाब देशात काही दिवस राहावास गेला. सो आम्ही बघतो की रूथ आणि नओमी यांच्याबद्दल आम्हाला वाचायला मिळतं. आणि आम्ही बघतो की प्राणो हा जो व्यक्ती आहे जो आपल्या स्त्रीला घेऊन आणि 2 मुलांना घेऊन मोवाब देशात राहायला गेला, त्याचं नाव आहे अलिमलेक. आणि हा कुठला आहे? बेथलेम मधला आहे. कुठला आहे? जोरात सांगा, आणखी जोरात. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की शास्त्याच्या आमदानीत देशात दुष्काळ पडला. म्हणजे ज्यावेळेस शास्ते होते, शास्ते म्हणजेच न्यायाधीश. आम्ही वेगवेगळे शास्ते बघितले, देबोरा, गिदोन, शमशोन, आणखी इफ्तहा आहे, आणखी शमूएल हा शेवटचा संदेश आहे बरं का. आणि तो खूप प्रभावी संदेश होता. आणखी कुठले होते सांगा बरं, सांगा. शास्त्रे माहित नाही तुम्हाला? इब्सान, एलोन, अब्दोन ना, हे कोण आहे? न्यायाधीश आहे. ज्यावेळेस इस्रायलावर राज्य नव्हते त्यावेळेस शास्त्रे त्यांना चालवायचे, जे न्यायाधीश होते त्यांना चालवायचे. शमूएल हा देखील शेवटचा न्यायाधीश होता. आणि शमूएलानंतर आम्ही बघतो की शौलाचा अभिषेक झाला आणि शौलानंतर दाविदाचा अभिषेक झाला. ओके. सो या वचनामध्ये आम्ही बघतो की शास्त्याच्या आमदानीत देशात दुष्काळ पडला. त्या समयी बेथलेम यहुदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र घेऊन मोवाब देशात काही दिवस राहावास गेला. आताचा जॉर्डन म्हणजेच मोवाब. हालेलुया. आणि ह्या जॉर्डनची खासियत आहे की तिथल्या ज्या स्त्रिया आहेत त्या अतिशय सुंदर आहे. हा मोवाब देश ज्या ठिकाणामध्ये मोशे मरण पावला, हा मोवाब देश ज्या ठिकाणातून मोशेला परमेश्वराने ती वचनदत्त भूमी दाखवली, त्याचबरोबर बलाम आणि बालाक याच्या संदर्भात ज्या घटना घडल्या आम्ही बघतो की मोवाब देशामध्ये आल्यानंतर त्याने तळ ठोकला होता. आणि मोवाबाचा जो राजा आहे त्याने जो बालाक आहे त्याला बोलवलं होतं शाप देण्यासाठी. ये मज पिरिथत याकोबाला शाप दे. पण तो म्हणतो की ज्याला देवाने आशीर्वादित केलं आहे त्याला मी कसा शाप देऊ? जर देवाने आम्हाला आशीर्वादित केलं प्राणो तर आम्हाला कोणीही शापित करू शकत नाही. हालेलुया.
हालेलुया. जर परमेश्वर आमच्या बाजूने आहे तर आमच्या विरोधात कोण असणार आहे? हालेलुया. देवाचं वचन सांगतं की याकोबावर मंत्र तंत्र चालवायचं, पण आम्ही याकोब आहोत का? हालेलुया. हे याकोबासाठी आहे बरं का हे वचन. अब्राम, इसाक, याकोब यांचा जो देव आहे आणि या देवाचे जे लोक आहे त्यांच्यासाठी हे वचन आहे की याकोबावर मंत्र तंत्र चालवायचं नाही, इस्रायलावर चेटूक चालवायचं नाही. जर इस्रायली आम्ही आहोत, खरंच आम्ही अब्रामाच्या देवाशी प्रामाणिक आहोत, विश्वासू आहोत, खरंच आम्ही अब्रामाच्या देवाला आमचा देव म्हणतो. हालेलुया. ख्रिस्ताच्या द्वारे खरंच आम्ही अब्रामाशी जोडले गेलो आहोत, तर आम्ही इस्रायली आहोत. हालेलुया. हे वचन जे आहे, हे आशीर्वाद जे आहे ते अब्रामाच्या संततीला आहेत. आज विचार करूया की खरंच आम्ही या कॅटेगरीमध्ये मोडतो का? खरंच आम्ही अब्रामाची संतती आहोत का? खरंच आम्ही अब्रामाच्या देवाशी प्रामाणिक आहोत का? इसाकाच्या, याकोबाच्या देवाशी प्रामाणिक आहोत का? जर असेल तर खरंच प्रियानो, परमेश्वर तुमचं संरक्षण करण्यासाठी तयार आहे. प्रत्येक मंत्र तंत्र चेटूक सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टीपासून, प्रियानो, अंधकाराच्या गोष्टीपासून परमेश्वर तुमचं संरक्षण करण्यासाठी तयार आहे. जर देवाने तुम्हाला आशीर्वादित केलं आहे तर तुम्हाला कोणीच शापित करू शकणार नाही. हालेलुया. कारण तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात. सो आम्ही बघतो की प्रियानो, जी रूथ आणि नवमी आहे, ही रूथ आणि नवमी ज्या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतात की मोवाब देशामध्ये ही रूथ मिळाली आणि नंतर मोवाब देशातून प्रियानो रूथ आणि नवमी वापस येतात. बरोबर. हे सगळी स्टोरी आपल्याला माहीत आहे आणि प्रभूची कृपा की प्रियानो मोवाब देश आम्हाला पाहायला मिळाला. मोवाबमध्ये अनेक नबो पर्वत आहे, त्याचबरोबर ज्या बरेचसे जुने चर्चेस आहेत ते चर्चेस आम्हाला बघायला मिळाले. अनेक गोष्टी प्रियानो आम्ही ज्यावेळेस जॉर्डनमध्ये होतो त्यावेळेस अनेक गोष्टी प्रियानो आम्हाला सांगण्यात आल्या, दाखवण्यात आल्या. विशेष करून नबो आम्हाला दाखवण्यात आला, नबो पर्वत दाखवण्यात आला. त्या ठिकाणातून जे प्रदेश दिसतात ते आम्हाला पाहायला मिळाले. सो अनेक गोष्टी ज्यावेळेस आम्ही जॉर्डनमधून जात होतो, जसं मोवाब देश म्हटलं की त्या मोवाबाच्या संबंधित सगळ्या गोष्टी जिवंत होत होत्या. मी विचार करत होतो की खरंच रूथ पण किती सुंदर असेल. मोवाबी स्त्रिया इतक्या सुंदर असतील तर रूथ पण किती सुंदर असेल, है की नाही? हालेलुया. सो ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणामध्ये जाणून देत होता. प्रियानो अनेक गोष्टी परमेश्वराने त्या जॉर्डनमध्ये आम्हाला शिकवल्या, दाखवल्या. प्रभूचा आभार मानतो की प्रियानो देवाने हा अनुग्रह दिला. सो आम्ही बघतो की प्रियानो मोवाबी जी स्त्री आहे रूथ, ज्यावेळेस प्रियानो तिचा पती मरण पावतो त्यावेळेस प्रियानो ती आपल्या सासूसोबत म्हणजेच नवमी सोबत प्रियानो ती बेथलेममध्ये येते. हालेलुया. कारण नवमी कुठली आहे? बेथलेमातली आहे. हालेलुया. आणि ज्या प्रकारे प्रियानो आम्ही आणखी बघतो, वचन आम्हाला सांगतो रूथ याचा 2 अध्याय वचन 1 आणि 2. नामीच्या नवऱ्याचा एक नातेवाईक होता, तो अलिमलेख ह्याच्या कुळातला असून मोठा श्रीमंत माणूस होता. त्याचे नाव बोआज असे होते. मोवाबी रूथ नामीस म्हणाली, मला शेतात जाऊ द्या, म्हणजे कोणाची नजर कृपादृष्टी झाल्यास त्याच्या मागून मी धान्याचा सर्वा वेचीत जाईल. ती म्हणाली, मुली जा. पुढे वाचा. ती जाऊन शेतात कापणी करणाऱ्याच्या मागून सर्व वेचू लागली. सुदैव करून शेताच्या ज्या भागी ती गेली होती अलिमलेखाच्या कुळातला बोआजाचा होता. बोआज बेथलेहून गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणाऱ्यास म्हणाला, परमेश्वर तुमच्या समगमे असो. ते त्यास म्हणाले, परमेश्वर तुमचे अभिष्ट करो. ओके. सो आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की नामीच्या नवऱ्याचा एक नातेवाईक होता, तो अलिमलेख याच्या कुळातला असून मोठा श्रीमान माणूस होता. त्याचे नाव बोआज असे होते. मोवाबी रूथ नामीस म्हणाली, मला शेतात जाऊ द्या, म्हणजे कोणाची मजवर कृपादृष्टी झाल्यास त्याच्या मागून मी धान्याच्या सर्व वेचीत जाईन. ती म्हणाली, मुली जा. ती जाऊन शेतात कापणी करणाऱ्याच्या मागून सर्व वेचू लागली. सुदैव करून शेताच्या ज्या भागी ती गेली ती अलिमलेखाच्या कुळातला बोआजाचा होता. बोआज बेथलेम गावातून शेतात आला. सो मी बघतो की बोआज जो आहे तो कुठला आहे? बेथलेमचा आहे. हालेलुया. हालेलुया.
सो आम्ही ह्या गोष्टी बघत आहोत की बेथलेमच का निवडलं, ठीक आहे नाही. या गोष्टीला आम्ही बघितलं की बेथलेम जे आहे प्रियानो, ते भाकरीचं घर आहे जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ध्येयाशी संबंधित आहे. त्याचबरोबर प्रियानो मशिहाच्या भविष्यवाणीची पूर्तता होण्यासाठीच प्रियानो आम्ही बघतो की बेथलेम निवडण्यात आलं. कारण प्रियानो मिखा संदेष्टाने जी दिलेली भविष्यवाणी होती ती सर्व यहुद्यांना माहीत होती. हालेलुया. कारण हे लोक प्रियानो आम्ही बघतो की नियमशास्त्राचं पालन करणारे लोक, अभ्यास करणारे लोक होते. ज्यावेळेस प्रियानो आम्ही यरूशलेमेत गेलो प्रियानो, अनेक रबी लोक आम्हाला बघायला मिळाले जे प्रियानो कंटिन्यू देवाच्या वचनाचं काय करतात, अध्ययन करतात. आणि आम्ही बघतो की प्रियानो ही जी भविष्यवाणी होती प्रियानो, ती भविष्यवाणी सगळ्या यहुदी लोकांना ठाऊक होती. आणि म्हणून प्रियानो ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात शोध करण्यात आला, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं मत्तयाचा 2 अध्याय वचन 16 मध्ये, मत्तय 2:16, तेव्हा मागी लोकांनी आपणाला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षाचे त्याहून कमी वयाचे बालक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारिले. ओके. सो या वचनामध्ये आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं की हेरोद राजाच्या काळातील यहुद्यातील बेथलेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरूशलेमेस येऊन विचारपूस करू लागले. आणि वचन 16 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, तेव्हा मागी लोकांनी आपणास फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि ती वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात, कुठे म्हणजे सगळ्यांना माहीत होतं की मसीहा जो आहे तो बेथलेमामधून येणार आहे. हालेलुया. ज्यावेळेस त्याने विचारपूस केली, कोणी, हेरोदाने, बरोबर. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की तेव्हा मागी लोकांनी आपणाला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि ती वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बालक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारिले. सो आम्ही बघतो की प्रियानो बेथलेमामध्ये लहान मुलांचा शोध करण्यात आला. कारण ज्या प्रकारे त्याने विचारपूस केली त्यावेळेस सर्वांनी सांगितलं असेल की मसीहा जो आहे तो कुठून येणार आहे, बेथलेमामधून. म्हणजे प्रियानो ह्या सर्व गोष्टीची पूर्तता होण्यासाठी भविष्यवाणी जी आहे ती भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी आणि विशेष म्हणजे यहुदी लोकांना त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या अभ्यासानुसार समजावं की मसीहा बेथलेमामध्ये जन्मास आला. या सगळ्या गोष्टी समजण्यासाठीच आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म जो आहे तो बेथलेमामध्ये झाला. हालेलुया. सो बेथलेम ह्या नावाच्या अर्थामुळे प्रियानो मी बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेममध्ये झाला. त्याचबरोबर जी भविष्यवाणी आहे ती भविष्यवाणीची पूर्तता होण्यासाठी आम्ही बघतो की प्रियानो मिखाची जी भविष्यवाणी आहे ती पूर्तता होण्यासाठीच आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म जो आहे तो बेथलेमामध्ये झाला. आणखीन एक ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं मत्तयाचा 2 अध्याय वचन 17 आणि 18 मध्ये की इर्मया संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते त्या समय पूर्ण झाले. ते असे, रामा येथे रडणे व मोठा आकांत याचा शब्द ऐकण्यात आला. राहेल आपल्या मुलाकरिता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना. सो त्या ठिकाणी जो आक्रोश होणार आहे त्या संदर्भात प्रियानो इर्मया संदेष्टाने भविष्यवाणी केली होती. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या द्वारे ज्या संदेशाने भविष्यवाण्या केल्या होत्या त्या भविष्यवाण्या आम्हाला नवीन करारामध्ये पूर्ण होताना दिसतात. हालेलुया. हालेलुया. आणखी प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची वंशावळ आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वडिलोपार्जित घर आहे ते कुठं होतं, बेथलेममध्ये. दाविदाचा अभिषेक कुठं झाला, दाविदाचा अभिषेक कुठे झाला, बेथलेममध्ये, बरोबर. शमूएल संदेष्टा कुठे आला होता, बेथलेममध्ये. कारण दावीद राजा, बरोबर का.
एक वचन वाचू, पहिले शमूएल याचा 16वा अध्याय वचन 4. 1 शमूएल 16:4. राजा सिबास म्हणाला, मफीबोत पहिले शमूएल 16 वचन 4. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमूएलाने केले व तो बेथलेमास गेला. कुठे गेला? दावीद राजाचा अभिषेक जो झाला तो कुठे झाला? बेथलेमा. आणि आम्ही बघतो की प्रियांनो, दाविदाचं जे शहर आहे ते कुठलं आहे? बेथलेम आहे. आणि दाविदाचं जे घर आहे ते घर प्रियांनो आम्ही बघतो की बेथलेम मध्ये होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीसाठी प्रियांनो ह्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण होत्या, कारण यहुदी लोक जे आहेत ते वंशावळीला खूप महत्त्व देणारे होते. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो आम्ही बघतो की रूथच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, रूथ याचा 2रा अध्याय वचन 4, रूथ 2:4. बवाज बेथलेम गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणाऱ्यास म्हणाला, परमेश्वर तुमच्या समागमे असो. ते त्यास म्हणाले, परमेश्वर तुमचे अभिष्ट करो. ओके, सो आम्ही बघतो की प्रियांनो बवाज जो आहे तो बेथलेमा मधला आहे. आणखीन एक वचन रूथ याचा 4था अध्याय वचन 17 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की नामीला पुत्र झाला असे म्हणून शेजारणीने त्याचे नाव ओबेद असे ठेवले. तो इशायाचा बाप व दाविदाचा आजा होय. हालेलुया. ही वंशावळ प्रभू येशू ख्रिस्ताशी मिळते. हालेलुया. आणि प्रियांनो यहुदी लोक जे आहे ते वंशावळीला खूप महत्त्व देतात. प्रियांनो अनेक अनेक पिढ्यांपासूनच्या वंशावळी त्यांच्याकडे आहेत, ते रेकॉर्ड त्यांच्याकडे आहेत. हालेलुया. आणि यहुदी लोकांनी हे समजावं, त्यामुळं आम्ही बघतो की प्रियांनो ह्या सगळ्या गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या आहे, वंशावळी बायबलमध्ये लिहिलेल्या आहे. आणि ज्या प्रकारे आम्ही वचनामध्ये बघतो की नामीला पुत्र झाला असे म्हणून शेजारणीने त्याचे नाव ओबेद असे ठेविलं. तो इशायाचा बाप व दाविदाचा आजा होय. वचन 18 आणि 19 आम्हाला पाहायला मिळतं की पेरेसाची वंशावळ ही, पेरेसाला हेस्रोन झाला, हेस्रोनास राम झाला, रामास अमिनादाब झाला, अमिनादाबास नहशोन झाला, नहशोनास सलमोन झाला. हा सलमोन ज्याच्याशी जी राहाब आहे तिने विवाह केला, म्हणून आम्ही बघतो की राहाबचं नाव प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये आहे. हालेलुया. सो आम्ही बघतो की मोवाबी रूथ ही वेगळी होती. ती यहुदी होती का? नाही. राहाब एक वेगळ्या प्रियांनो वेगळ्या समाजातून ती आली, पण तिने इस्रायलाच्या परमेश्वराचा स्वीकार केला. ज्या प्रकारे रूथ नवमीनाला म्हणाली की तुमचा देव तो माझा देव. प्रियांनो जे जे प्रभूकडे आले, जे अन्य जातीतून अन्य लोकातून प्रभूकडे आले प्रियांनो, परमेश्वराने अद्भुतरित्या त्यांचा उपयोग केला प्रियांनो. सो परमेश्वर कोणालाही तुच्छ समजत नाही प्रियांनो. परमेश्वर कोणामध्येही भेदभाव करत नाही. जे प्रभूकडे आले प्रियांनो, ज्यांनी प्रभूचा स्वीकार केला, प्रभूने त्यांच्यावर अनुग्रह केला प्रियांनो. परंतु ज्यांनी प्रियांनो देवाच्या लोकांमधून येऊन सगळ्या गोष्टी विस्कळीत केल्या प्रियांनो, त्यांचं शासन आम्ही इस्रायलीच्या द्वारे पाहू शकतो. हालेलुया. ती शम्रोनात इस्रायलात आली, पण तिने इस्रायलाच्या देवाचा स्वीकार केला का? नाही. पण आम्ही बघतो की रूथ ही मोवाबी होती, राहाब कोण होती? कनानी होती. ह्या अन्य जातीतून आलेल्या स्त्रिया प्रियांनो, परमेश्वराने त्यांना सोडलं का? परमेश्वर त्यांना म्हणाला की तुम्ही अन्य जातीतले आहात, तू मोवाबी आहेस, तू कनानी आहेस. ज्यांनीही इस्रायलाच्या देवाचा स्वीकार केला प्रियांनो, परमेश्वराने त्यांना मोठ्या प्रमाणात उपयोगात आणलं. सो आमचं बॅकग्राऊंड काहीही असू द्या, हे महत्त्वाचं नाही की आम्ही फक्त ख्रिस्ती फॅमिलीत जन्मलो, ही गोष्ट महत्त्वाची नाही. आम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडमधून असू द्या, आमची पार्श्वभूमी काहीही असू द्या, आम्ही इस्रायलाच्या देवाला आमचा देव म्हटलं तर निश्चित राहाबसारखं आणि रूथसारखं परमेश्वर आमचं जीवन आशीर्वादित करेल. एका मोठ्या कामासाठी परमेश्वर आमची नियुक्ती करेल प्रियांनो. इतका मोठा सन्मान परमेश्वर आम्हाला देईल की आम्ही तो विचारही करणार नाही प्रियांनो. रूथने कधीच विचार केला नसेल किंवा राहाबने कधीच विचार केला नसेल की जो मसीहा आहे, जो तारणारा आहे, त्याच्या वंशावळीमध्ये माझं नाव येईल. हालेलुया. किती मोठा सन्मान या रूथला मिळाला, कारण तिने इस्रायलाच्या देवाचा स्वीकार केला प्रियांनो.
इस्रायलाच्या देवाच्या चरणी ती लागली आणि परमेश्वराने तिला आशीर्वादित केलं. सो आज आम्ही या देवाच्या चरणी लागतो तर निश्चित जो सन्मान परमेश्वराने रुथला आणि जो सन्मान राहाबला दिला तो सन्मान निश्चित परमेश्वर तुम्हाला देईल. सो आम्ही बघतो प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं मत आहे याचा पहिला अध्याय ती वंशावळ आम्ही वाचूया. पहिला अध्यायापासून पुढे वाचूया 1 ते 5 पर्यंत. अब्रामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त ह्याची वंशावळी. अब्रामाला इसहाक झाला, इसहाकाला याकोब, याकोबाला यहुदा व त्याचे भाऊ झाले. यहुदाला तामेरापासून पेरेस व जेरेह झाला, पेरेसाला हेस्रोम झाला, हेस्रोमाला आराम झाला, आरामाला अम्मीनादाब झाला, अम्मीनादाबाला नहशोन, नहशोनाला सलमोन, सलमोनाला राहाबेपासून बवाज, बवाजाला रूतपासून ओबेद, ओबेदाला इशाय आणि इशायाला दावीद राजा झाला. हालेलुया. आणि याच वंशातून प्रभू येशू ख्रिस्त जन्मास आला. हालेलुया. यहुदी लोकांच्या दृष्टिकोनाने ही वंशावळ खूप महत्त्वाची होती. कारण ह्या सगळ्या गोष्टी भविष्यवाणीची पूर्तता प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात जे जे लिहिलेलं आहे प्राणो त्या सर्व गोष्टींचा उलगडा होण्यासाठीच आम्ही बघतो की जी भविष्यवाण्या होत्या प्राणो त्या भविष्यवाण्या आणि ही वंशावळ खूप महत्त्वाची होती. हालेलुया. कारण ह्या वंशावळीशिवाय ते विश्वास ठेवू शकले नसते. हालेलुया. सो ही वंशावळ त्यासाठीच देण्यात आली प्राणो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो दाविदाच्या वंशातून आला. हालेलुया. सो दावीद जो आहे तो बेथलेमाचा होता आणि आम्ही बघतो की दाविदाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा खूप जवळचा संबंध आहे. कारण योसेफ आणि मरिया हे देखील दाविदाच्या वंशातले आहे. हालेलुया. ह्या सगळ्या गोष्टी त्याला प्राप्त होण्यासाठीच आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म जो आहे तो बेथलेमात झाला. कारण त्या ठिकाणीच दाविदाचा अभिषेक झाला आणि त्याच ठिकाणी प्राणो आम्ही बघतो की दावीद नगर. हालेलुया. आम्ही बघतो की या सगळ्या गोष्टी किंवा दाविदाचं प्राण आम्ही बघतो की वडिलोपार्जित जे घर होतं ते बेथलेमामध्येच होता. दाविदाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा संबंध जो आहे तो दाखवण्यासाठी आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म जो आहे तो कुठे झाला? बेथलेम. आणखी प्राणो आम्ही बघतो की बेथलेमाची जी गणना आहे प्राणो ती अल्प केल्या जायची, छोटी. हालेलुया. सो परमेश्वराची जर इच्छा असती तर त्याने रोमला निवडलं असतं, कारण त्यावेळेस रोम खूप प्रगतशाली होतं. त्यानंतर यरुशलेमीला निवडलं असतं जे अधिक प्रसिद्ध होतं. परंतु प्राणो ह्या मोठ्या मोठ्या शहराला परमेश्वराने नाही निवडलं. जे अल्प आहे, जे छोटं आहे त्याला परमेश्वराने निवडलं. सो ही गोष्ट आम्ही लक्षात घेऊ प्रियानो की ज्या गोष्टी प्राणो आम्ही बघतो की छोट्या प्रमाणात असतात किंवा लहान असतात किंवा नम्र असतात, हे की नाही, परमेश्वर मोठ्या मोठ्या उद्देशासाठी त्याचा उपयोग करतो. कारण ज्या प्रकारे आम्ही प्राणो बघितलं की हे बेथलेम एफ्राता यहुदाच्या हजारामध्ये तुझी गणना कशी आहे? अल्प आहे, म्हणजे थोडीशी आहे, हे की नाही, कुठलीच प्रतिष्ठा नव्हती. त्याची गणना जी आहे किंवा त्याची मोजदाद ती अल्पशी छोटीशी होती. त्याच्या बघण्याचा दृष्टिकोन पण त्याच्याकडं छोटासाच होता. परंतु परमेश्वराचा तसा होता का? कदाचित आज पण तशाच प्रकारे लोक तुम्हाला बघत असतील, है ना. परंतु जे अल्प आहे ना प्रियानो, जे छोटे आहेत, लहान आहेत, नम्र आहेत, परमेश्वर त्याचाच उपयोग मोठ्या कामासाठी करतो. परमेश्वराने यरुशलेमीला नाही निवडलं, त्याने बेथलेमाला निवडलं. कारण त्याची गणना कशी होती? अल्प. हालेलुया. जर कदाचित तुमचंही जीवन अल्पसं असेल किंवा तुम्ही छोटंसं काम करत असाल किंवा इतरांमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रतिष्ठा नसेल किंवा कुठल्याही गोष्टी नसेल, तरी प्राणो परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे आहे. हालेलुया. आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे प्राणो, जे बलिदान देणारे कोकरे होते त्या कोकऱ्याचा आणि बेथलेमाचा खूप जवळचा संबंध होता. आम्हाला शेफर्ड फील्ड या ठिकाणामध्ये नेण्यात आलं आणि त्या ठिकाणामध्ये प्राणो, ज्या ठिकाणामध्ये जे मेंढपाळ होते, रात्री जे मेंढपाळ आपले कळप राखत होते, त्या ठिकाणामध्ये देवदूताने येऊन त्यांना जी प्राणो सुवार्ता सांगितली, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासंदर्भात जी सुवार्ता सांगितली त्याला शेफर्ड फील्ड म्हटलं जातं.
आणि तुम्हाला माहिती हे जे शेफर्ड फील्ड आहे, ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणामध्ये होतो आम्हाला सांगण्यात आलं की हे शेफर्ड फील्ड जे आहे ते बवाजाचं शेत होतं. हालेलुया. कोणाचं शेत होतं? बवाज कोण आहे? बरोबर आलं का? प्रभू येशू ख्रिस्ताची संबंधित आलं का? ज्यावेळेस ते आम्हाला सांगत होतं की हे शेफर्ड फील्ड होतं आणि ह्या शेफर्ड फील्डलाच अगोदर बवाजाचं शेत म्हणून ओळखलं जायचं. त्यावेळेस प्रेरणा मी विचार करत होते की रुथ ह्या शेतात आली असेल. सिस्टर पण होत्या आमच्यासोबत, सिस्टरनी पण ते बघितलं सिस्टर. हां, त्या ठिकाणामध्ये असताना प्रेरणा आम्ही बघितलं की त्या ठिकाणामध्ये काही थोडंसं पीक वगैरे होते, गहू वगैरे होते. आणि ज्यावेळेस प्रेरणा त्या ठिकाणामध्ये आम्ही बघत होतो त्यावेळेस आम्हाला त्या सगळ्या गोष्टी जाणवत होत्या की रुथ इथं सर्व वेचत असेल. बवाजाची आणि रुथची जी रोमॅन्टिक गोष्टी आहेत त्या ठिकाणामध्ये घडल्या आणि त्यांचा त्या सगळ्या गोष्टी इथं तिने तो हुरडा खाल्ला असेल किंवा इथं काम वगैरे केलं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं गेल्यानंतर आठवत होत्या की या ठिकाणामध्ये काय काय घडलं. इथंच तिने सर्व वेचला, नंतर थोडासा हुरडा ती आपल्या सासूसाठी घेऊन गेली. हालेलुया, हालेलुया. सो यावरून आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीशी, बवाजाशी, रुथशी, बेथलेमाशी प्रभू येशू ख्रिस्ताचा किती जवळचा संबंध होता. हालेलुया. आणि आम्ही बघतो की ज्या ठिकाणामध्ये ते शेफर्ड फील्ड आहे त्या ठिकाणची जी मेंढपाळ आहे ते मेंढपाळ जे बलिदानासाठी जे कोकरे दिले जायचे त्या कोकऱ्याला ते सांभाळायचे. आणि त्या ठिकाणातून जे बलिदानासाठी कोकरे आहे ते दिल्या जायचे. आणि जे लहान कोकरे असायचे एक गुहेसारखं त्या ठिकाणामध्ये होतं, त्या ठिकाणी आम्हाला घेऊन जाण्यात आलं. आणि त्यांनी सांगितलं की अशा ठिकाणामध्ये जे मेंढपाळ होते ते जे लहान कोकरू असायचे त्यांना आपल्या घरामध्ये आपल्या जवळ घेऊन झोपायचे. इतकं ते म्हणजे त्यांच्या काळजी घ्यायची त्या कोकऱ्यांची. आणि ज्यावेळेस आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस पण आम्ही बघतो की जे मेंढपाळ होते ते आपले मेंढरं राखत होते त्याच फील्डमध्ये, त्या शेतामध्येच ते राखत होते. आणि यांचा खूप जवळचा संबंध होता. आणि विशेष करून प्राचीन इस्रायलमध्ये ह्या लोकांना अशुद्ध मानले जायचं मेंढपाळांना. का माहिती? जे बलिदान दिल्यासाठी जे कोकरे ते हाताळायचे किंवा सांभाळायचे, त्यामुळं ते त्यांना समजायचे की हे यांचे हात अशुद्ध आहे. आणि अनेक रीतिरिवाजापासून, अनेक गोष्टीपासून मेंढपाळांना दूर ठेवल्या जायचं. कुठल्याच प्रकारची प्रतिष्ठा त्यावेळेस प्राचीन इस्रायलमध्ये मेंढपाळांना दिली जात नव्हती. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जे दोषबली आहे त्या दोषबलीला हात लावल्यामुळं किंवा त्या कोकरांना सांभाळल्या गेल्यामुळं, कारण तेच कोकरे त्या ठिकाणामध्ये तयार केले जायचे आणि नंतर ते दोषबलीसाठी पाठवले जायचे. हालेलुया. आणि त्यांचा सांभाळ करत असताना अनेक वेळेस ते संपर्कात यायचे, ते हाताने उचलून घ्यायचे, सांभाळायचे. आणि म्हणून प्राचीन इस्रायलमध्ये जे मेंढपाळ असायचे त्यांना तुच्छ मानलं जायचं, अशुद्ध मानलं जायचं. का? कारण ते त्यांना त्या कोकरांना हाताळायचे. आणि ह्यामुळे त्यांना एक कमी प्रतीचा दर्जा मेंढपाळांना देण्यात आला. परंतु पहिली सुवार्ता या मेंढपाळांनाच कळवण्यात आली. प्रायोरिटी जी परमेश्वराने दिली त्या या मेंढपाळांना दिली. कदाचित आज पण आम्ही दुर्लक्षित केलेलं असो किंवा टाकलेलं असो किंवा एक कमी प्रतीचं किंवा अप्रतिष्ठित म्हणून आमच्याकडे पाहिलं जात असेल किंवा अशुद्ध म्हणून देखील आमच्याकडे पाहिलं जात असेल, परंतु तुम्ही देवाच्या दृष्टीने शुद्ध आहात. हालेलुया. मनुष्याने आम्हाला अशुद्ध ठरवलं तरी चालेल, परंतु परमेश्वराने आम्हाला शुद्ध ठरणं गरजेचं आहे. आम्ही बघतो की सगळ्यात अगोदर मागी लोक नाही आले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनाला जे गेले ते कोण होते? पहिले मेंढपाळच होते. एक साधारण लोकांना प्रभूने त्याच्या जन्माकरिता त्या सगळ्या गोष्टीसाठी निवडलं. प्रभूच्या दृष्टीने सगळे मागी पण तितकेच महत्वाचे आहे, मेंढपाळ पण तितकेच महत्वाचे आहे. हालेलुया. परंतु प्रायोरिटी प्रभूने कोणाला दिली? हालेलुया.
साधारण लोकांना है ना, रानात राहणारे लोकांना, जे विद्वान होते, जे प्रियानो आम्ही बघतो की जे मागी लोक होते, त्या लोकांना प्रायोरिटी दिली का? काही विद्वान मानतात की 2 वर्षानंतर प्रभू येशू ख्रिस्त 2 वर्षाचा झाल्यानंतर मागे लोक आले. कारण तुम्ही ज्या प्रकारे वाचलं की 2 वर्षाच्या आतील लेकरांना मारण्यात आलं. यावरून एक अंदाज काढला जातो की त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त किती वर्षाचा असेल? बरोबर का? कारण 2 वर्षाच्या आतल्या मुलांना मारण्यात आलं. आतल्या जे 2 वर्षाच्या आतले मुले त्यांची कत्तल हेरोदाने केली. बरोबर. म्हणजे यावरून अनुमान काढलं जातं की 2 वर्षानंतर या मागी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन केलं. परंतु मेंढपाळाने कधी केलं? हालेलुया. म्हणजे श्रेष्ठ कोण ठरलं? हालेलुया. सो जोरदार टाळ्या वाजवा प्रभूसाठी. प्राणो, या लोकांना, मेंढपाळांना अविश्वासू मानलं जायचं, अधार्मिक मानलं जायचं. परंतु परमेश्वराने यांना धार्मिक ठरवलं की नाही? हालेलुया. सो प्रियानो, कदाचित लोक आम्हाला काहीही ठरवत असतील, परंतु प्रियानो, प्रभू आहे जो आम्हाला धार्मिक ठरवतो, आम्हाला योग्य ठरवतो. हालेलुया. आणि त्याच ठिकाणामध्ये आम्ही बघतो की ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्या ठिकाणातून थोड्या अंतरावर प्रियानो हे शेफर्ड फील्ड आहे. आणि याच ठिकाणामधून प्रियानो ते कोकरं मंदिरासाठी पाठवलं जायचे, ज्या ठिकाणी प्रियानो आम्ही बघतो की बलिदान दिलं जायचं. सो प्रियानो, मी बघतो की कोकराचा आणि त्या जागेचा खूप जवळचा संबंध होता. कारण आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हटलेलं आहे? जगाचं पाप हरण करणारा कोकरा. आणि प्रियानो, जो जगाचं पाप हरण करणारा कोकरा, ज्या प्रकारे प्रियानो त्या जागेतून, ज्या ठिकाणी शेफर्ड फील्ड आहे त्यातूनच प्रियानो कोकरे तयार करून पाठवले जायचे, त्याच प्रकारे प्रियानो बेथलेमातून प्रभू येशू ख्रिस्त हा कोकरा म्हणून जन्मास आला. सो प्रभूने जे अल्प आहे प्रियानो, अशा अल्पशा बेथलेमाला निवडले, ज्या ठिकाणी प्रियानो ती एक ऑफिशियल भेट शाळा होती. आणि त्या ठिकाणातून प्रियानो कोकरे जे आहे ते पाठवले जायचे. आणि त्याच ठिकाणातून प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो हा कोकरा जन्मास आला प्रियानो. कारण आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताला कोकरा म्हटलेला आहे. कारण वचन आम्हाला सांगतं, योहानाचा 1 अध्याय वचन 29, योहान 1:29, दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं की दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा कोकरा. मेंढपाळांना हा कोकरा कुठे मिळाला? बेथलेमामध्ये. मिळाला की नाही? हालेलुया. आणखी ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, प्रगटीकरणाचा 5 अध्याय वचन 6, प्रगटीकरण 5:6, तेव्हा राजासन व 4 प्राणी यांच्यामध्ये आणि वडील मंडळ यांच्यामध्ये, ज्यांचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. ओके. सो या ठिकाणामध्ये जो योहान आहे प्रियानो, तो प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणून संबोधत आहे? कोकरा. हालेलुया. हालेलुया. आम्ही बघतो की बेथलेमातूनच कोकरे पाठवले जायचे. कशासाठी? बलिदान करण्यासाठी. सो जगाच्या बलिदानासाठी एकमेव कोकरा पाठवण्यात आला आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो. हालेलुया. सो जसं प्रियानो या अल्प बेथलेमाचा उपयोग परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मस्थळासाठी केला प्रियानो, एका मोठ्या उद्देशासाठी केला. जसं प्रियानो या गरीब मेंढपाळांना, ज्यांना प्रियानो समाजाने दुर्लक्षित केलेलं होतं, समाजामध्ये कुठल्याही प्रकारची प्रतिष्ठा नव्हती प्रियानो, आम्ही बघतो की प्रभूने त्यांना प्रतिष्ठा दिली, प्रभूने त्यांना प्राधान्य दिले. सो परमेश्वराच्या दृष्टीने प्रियानो कोणीही तुच्छ नाही. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्याचा जो सन्मान आहे, मागील लोकांपेक्षा, मागील लोकांच्या अगोदर प्रियानो मेंढपाळाला मिळाला आणि हा सन्मान प्रभूने त्यांना दिला प्रियानो. हालेलुया. सो आमचंही जीवन प्रियानो अल्पसं असेल, आमचंही जीवन प्रियानो या मेंढपाळासारखं असेल, तर प्रियानो निश्चित मोठ्या उद्देशासाठी, मोठ्या कार्यासाठी परमेश्वर आमची नेमणूक करेल. आणि ज्या गोष्टी इतरांनी पाहिल्या नाही प्रियानो,
इतरांना पाहण्या अगोदर देव मोठ्या मोठ्या गोष्टी आम्हाला प्रगट करेल प्राणो. त्याच्यासाठी परमेश्वर आमची नेमणूक करेल. कदाचित आमच्यापेक्षा प्रतिष्ठित, आमच्यापेक्षा ज्ञानी किंवा आमच्यापेक्षा विद्वान असतील किंवा खूप मोठे पारंगत असतील, परंतु प्राणो जर आम्ही या मेंढपाळासारखं लीन नम्र आहोत प्राणो, आणि आमची गणना जर अल्प आहे, आमचं जीवन जर छोटंसं आहे प्राणो, आमची कारकीर्द जरी छोटी असेल, परंतु प्राणो परमेश्वर आम्हाला प्रायोरिटी देऊ इच्छित आहे. हालेलुया. परमेश्वर तो सन्मान आम्हाला देऊ इच्छित आहे. तुम्ही घेण्यासाठी तयार आहात? हालेलुया. जर घेण्यासाठी तयार आहात तर खरंच निश्चित प्रभू त्या मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडून आणतील. सो परमेश्वर लीन नम्र जनांचा प्राण उपयोग करणारा परमेश्वर आहे. तो लीन नम्र जनांनाच उच्च करणारा परमेश्वर आहे प्राणो. आणि प्राणो या मेंढपाळाच्या द्वारे अनेक गोष्टी आहे ज्या आम्हाला प्राणो शिकायला मिळतात. खूप काही गोष्टी आहेत ज्या मेंढपाळाच्या जीवनातून आम्ही शिकू शकतो प्राणो. त्यांची जी लगबग असेल, त्यांची घाई जी असेल, जी आज्ञाधारकपणा आहे, त्या सगळ्या गोष्टी प्राणो आम्ही या मेंढपाळाच्या जीवनातून शिकू शकतो. की प्राणो ज्या गोष्टी त्यांना समजल्या त्या त्यांनी प्राणो घाईने त्या पाहिल्या. सो आमच्याही जीवनात ज्यावेळेस एखादी गोष्ट परमेश्वर जर आम्हाला प्रगट करतो प्राणो, तर त्या गोष्टी पाहण्यासाठी आम्ही देखील काय करायला पाहिजे? घाई करायला पाहिजे. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं लूक याचा 2 अध्याय वचन 15 मध्ये, मग असे झाले की देवदूत त्याच्यापासून स्वर्गात गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली ती पाहू. त्यांच्यामध्ये असणारी तत्परता आम्हाला पाहायला मिळते. सो या मेंढपाळासारखी तत्परता आमच्यामध्ये आहे का प्रभूला पाहण्यासाठी? प्रभूच्या दर्शनासाठी ही तत्परता आहे? सो ही गोष्ट आम्हाला शिकवते प्राणो. त्यावेळेस रात्र होती तरी ते काय म्हटले, चला आपण जाऊ आणि प्रभूला पाहू. सो देवाच्या घरासाठी, देवासाठी, देवाचं वचन ऐकण्यासाठी तितकी तत्परता आमच्या जीवनात आहे का? हालेलुया. जर तत्परता आहे तर निश्चित प्रभू त्याचं दर्शन तुम्हाला देईल प्राणो. आणखी प्राणो त्यांच्यामधलं एक महत्त्वपूर्ण आम्हाला पाहायला मिळतं प्राणो वचन 20 मध्ये, की नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करत परत गेले. म्हणजे जे त्यांना सांगण्यात आलं ते त्यांनी केलं, म्हणजेच आज्ञा पाळलं. हालेलुया. केलं का? आले बेथलेमात, दर्शन केलं. सुप्रानो तत्परता आणि आज्ञाधारकपणा ही गोष्ट आम्ही मेंढपाळाच्या जीवनातून शिकतो प्राणो. प्रभूने ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये पाहिल्या. आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट, की सगळे झोपलेले होते पण मेंढपाळ कसे होते? हालेलुया. तेव्हाच प्रभूच्या दूताचं दर्शन झालं. बाकीचे झोपीत होते, हे ना. जर तुम्ही जागृत आहात ना आध्यात्मिकरित्या, बरं का, आध्यात्मिकरित्या जर तुम्ही जागरूक आहात तर निश्चित प्रभूचं दर्शन तुम्हाला होईल. ज्या गोष्टी कोणी पाहू शकणार नाही त्या गोष्टी तुम्ही पाहाल जर तुम्ही जागृत आहात. नाही तर मग तुम्ही म्हणाल की सिस्टर आता झोपायचंच नाही का? झोपायचं, पण आत्मिकरित्या जागृत राहायचं. कारण जी जागृत असतात ना प्राणो, त्यांना मोठ्या मोठ्या गोष्टी परमेश्वर प्रगट करतो. जसं या मेंढपाळांना प्रगट झाल्या. जर तुम्ही आत्मिकरित्या प्राणो तुम्ही जागृत आहात तर निश्चित तुम्ही परमेश्वराच्या स्वर्गीय गोष्टी, ज्या स्वर्गीय गोष्टी या लोकांनी पाहिल्या प्राणो, त्यांनी आम्ही बघतो की दूतांना पाहिलं, त्याचबरोबर प्राणो स्वर्गातलं सैन्य त्यांनी पाहिलं. हालेलुया. ज्या गोष्टी इतर पाहू शकणार नाही ना स्वर्गातल्या, बरं का, त्या गोष्टी प्रभू तुम्हाला प्रगट करेल ज्यावेळेस तुम्ही आत्मिकरित्या जागृत असाल. त्यावेळेस अद्भुत अद्भुत स्वर्गातल्या गोष्टी आहे. इच्छा पाहण्याची किती जणांना पाहिजे? जागे राहणार, कसे राहणार? हा, पण आत्म्यात पण कसे? प्रार्थना, वचन, सहभागिता, आणखी हा स्तुती आराधना, आणखी त्याच्या वचनाचा अवलंब करणे, त्याच्या वचनानुसार चालणं. हालेलुया. फक्त वचन ऐकायचं इतकंच पुरेसं नाही, तर त्या वचनाप्रमाणे चालणं, तर आम्ही जागृत राहू. हालेलुया. कारण मेंढपाळ जागृत होते आणि मेंढपाळांनीच
स्वर्गातल्या सैन्याचा समुदाय पाहिला, मेंढपाळांनी स्वर्गदूतांना पाहिले. जर तुम्हाला पाहायचं ना प्राणो, तुम्ही खरंच प्रभूकडे ती जागरूकता मागा. प्रभू मला तू इतकं जागृत कर, माझे इतके आत्मिक नेत्र उघड की मी त्या स्वर्गातल्या गोष्टी पाहू शकेल. आणि ज्यावेळेस प्राणो खरंच परमेश्वर तुमच्यावर अनुग्रह करेल प्राणो, या मेंढपाळासारखं स्वर्गातल्या सैन्य तुम्ही पाहाल प्राणो. हालेलुया, हालेलुया. प्रभूने हा अनुग्रह माझ्यावर केला प्राणो की काही दिवसापूर्वी एका दृष्टांतामध्ये मी स्वर्गातल्या सैन्यांना पाहिलं प्राणो, दूतांना पाहिलं. परमेश्वर करो प्राणो, असे अनेक स्वर्गीय गोष्टी पाहण्यासाठी परमेश्वर तुम्हाला सहायता करो, मदत करो. प्राणो, आमचं जीवन जरी अल्प असेल परंतु परमेश्वर आमचा उपयोग करू शकतो. ह्याच गोष्टी बेथलेम आम्हाला शिकवतं प्राणो. हालेलुया. प्राणो, हे वचन तुमच्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. हे एक कुंड आहे प्राणो. त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही बघतो की जे मेंढ्या असायच्या, त्या मेंढ्यांना प्राणो यामध्ये त्यांना गवत वगैरे, चारा वगैरे दिला जायचा. आणि हे जे आहे प्राणो ते दगडाचं असायचं. आणि ह्याच प्रकारे एका दगडाच्या कुंडामध्येच खाली गवत टाकून प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणामध्ये ठेवण्यात आलं होतं, ज्याला गव्हाण म्हटलेलं आहे. ओके, सो ही ती एक गुहा आहे ज्या ठिकाणी शेफर्ड फील्ड आहे, जे मेंढपाळांना ज्या ठिकाणी दर्शन झालं त्या ठिकाणी प्राणो ही गुहा आहे. आणि या ठिकाणी आम्हाला ते घेऊन गेले, या ठिकाणी आम्ही प्रार्थना वगैरे केल्या प्राणो. आणि त्या ठिकाणी त्यांच्या वापरलेल्या काही वस्तू होत्या आणि त्यांनी दाखवलं की या ठिकाणामध्ये मेंढपाळ राहायचे. हे ते चर्च आहे प्राणो, ज्या ठिकाणामध्ये देवदूताने मेंढपाळांना दर्शन दिलं. हालेलुया. आणि प्रभूने आम्हाला या ठिकाणी नेण्यासाठी प्रभूने सहायता केली. आणि ह्या सगळ्या गोष्टी प्राणो या ठिकाणामध्ये आम्ही पाहिल्या. सो जो कोकरा आहे प्राणो, तो कोकरा याच ठिकाणातून प्राणो मी बघतो की मंदिरासाठी जे कोकरे आहेत ते दिले जायचे. आणि याच बेथलेमातून प्रभू येशू ख्रिस्त जन्मास आला प्राणो. हालेलुया. आणि याच्यापासून थोड्या अंतरावर चर्च ऑफ नेटिव्हिटी आहे, ज्या ठिकाणी प्राणो प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. परंतु प्राणो जे तुम्हाला जी गुहा दाखवण्यात आली ही बवाजाच्या शेतातली आहे. ही बवाजाच्या शेताचाच एक भाग आहे, ज्या ठिकाणी रुथ आणि बवाज भेटले होते. आणि याच ठिकाणामध्ये स्वर्गदूतांनी मेंढपाळांना दर्शन दिलं. सो प्रभू करू हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन. सो याच बेथलेमामधून प्राणो बली देणारा जे कोकरू आहे, बलिदान करणारं जे कोकरू आहे ते आमच्यासाठी देण्यात आले. जे